मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आरोग्यदायी जीवनशैली आपली कशी असावी, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. जर आपण नियमितपणे मी सांगितलं त्याप्रमाणे जर जीवनशैली आपली ठेवली, तर 15 दिवसात आपण निरोगी व्हाल. त्याचबरोबर जर कोणत्याही प्रकारचा दुर्धर आजार असेल, तर त्यापासून सुद्धा आपण कायमची मुक्ती मिळवू शकता. यामध्ये नियमितपणे आपण संतुलित आहार घेणं खूप गरजेचं आहे. संतुलित आहार म्हणजे ज्या आहाराच्या माध्यमातून आपल्या शरीराच्या सर्व गरजा ह्या भागतात, असा आहार म्हणजे संतुलित आहार. त्यामध्ये फळं, भाजीपाला, कडधान्य, दूध, अंडी, मांस, मच्छी यासारखे पदार्थ इन्क्लूड असतात. त्याचबरोबर ज्या पदार्थापासून आपल्या शरीराला हानी पोचते असं साखर, मीठ, मैदा, तेलकट पदार्थ, आंबट पदार्थ हे आपण नियमितपणे आपल्या आहारातून टाळले पाहिजेत. नियमित व्यायाम करणे सुद्धा खूप गरजेचं आहे. शरीराची चांगली वाढ होण्यासाठी आपण नियमित व्यायाम केला पाहिजे. नियमित योगासन सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. या माध्यमातून आपलं हृदय हे चांगल्या प्रकारे काम करतं. आपली जी काही श्वसन क्रिया आहे ती चांगल्या प्रकारे मजबूत राहते. तर आपण नियमित व्यायाम सुद्धा करावा. पुरेशी झोप सुद्धा खूप गरजेची आहे. रात्री 7 ला झोपून सकाळी 5 किंवा 6 ला उठणं खूप गरजेचं आहे. यामुळे आपलं शरीर आणि मेंदूला चांगल्या प्रकारची विश्रांती मिळते आणि आपल्या डोक्यामध्ये कोणत्याही प्रकारचे अनुचित विचार येत नाहीत. त्यामुळे पुरेशी झोप सुद्धा आपल्या शरीरासाठी, आरोग्यासाठी खूप गरजेची आहे. मानसिक आरोग्य सुद्धा त्याचबरोबर खूप गरजेचं आहे. त्यामध्ये प्राणायाम, ध्यान हे सुद्धा आपण नियमितपणे केलं पाहिजे. सकारात्मक दृष्टिकोन आपण ठेवला पाहिजेत. जे काही मोटिव्हेशनल व्हिडिओ असतात, पुस्तकं आहेत, ही आपण नियमित वाचली पाहिजेत. आपण आनंदी राहिलं पाहिजे. ताण-तणाव याचं सुद्धा व्यवस्थापन केलं पाहिजे. त्याचबरोबर शिस्तबद्ध दिनचर्या सुद्धा खूप महत्त्वाची आहे. निश्चित वेळेवर जेवणे, निश्चित वेळेवर झोपणे, व्यसनमुक्ती, दारू, बिडी, सिगारेट जर आपल्याला व्यसन असेल त्यापासून आपण अ, मुक्ती घ्यावी, ते सोडून द्यावं. त्याचबरोबर आपल्या कुटुंबासोबत वेळ घालणे, मित्रमंडळीसोबत वेळ घालणे, सकारात्मक विचार आपल्या डोक्यामध्ये कसे राहतील, त्याचं पोषण कशाप्रकारे होईल, हे सुद्धा विचार करणं आपण गरजेचं आहे. आपल्याला ज्या काही देवाची भक्ती करायची असेल, ती भक्तीसुद्धा आपण करावी. यामुळे सुद्धा आपलं मन हे शांत आणि निरोगी राहत असतं. तर या साऱ्या छोट्या-छोट्या गोष्टीचा जर अवलंब आपण आपल्या जीवनामध्ये नियमित केला, तर मित्रांनो, आपण कधीही अ, बिमार पडणार नाही. कारण ही जी काही बिमारी आहे, ही आपण बऱ्याच वेळी स्वतःवरून ओढून घेतो. तर ह्या सर्व गोष्टीचा अवलंब आपण जीवनामध्ये करावा आणि निरोगी राहावे,